तर दिल्लीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे। अमित शहा हे शरद पवारांची भेट घेतात। थोड्याच वेळात अमित शहा आणि शरद पवार यांची भेट होणार आहे। पण तत्पूर्वी ऑपरेशन लोटसची यामध्ये जी काही चर्चा केली जाते त्याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत। ऑपरेशन लोटसची गरज काय? एकीकडे जर आपण बघितलं, आपण जर पाहिलं तर एनडीएकडे 293 खासदार आहेत, म्हणजे एकूण एनडीएचे खासदार आपण बघतोय। त्यापैकी भाजपकडे 240 खासदार आहेत। त्याचबरोबर चंद्रबाबू नायडू यांचे 16 खासदार त्यामध्ये आहेत, नितीश बाबूंचे 12 खासदार आहेत, एकनाथ शिंदे गटाचे 7 खासदार आहेत आणि अजित पवारांचा 1 खासदार। एकूण जर पुढची जर आपण पाहिली यातली मॅजिक फिगर जी खरं तर एकट्या भाजपला अपेक्षित आहे ती आहे 272। त्यामुळे ऑपरेशन लोटस बंद काय घडू शकतं बघा। जर ऑपरेशन लोटस हे होतंय ज्याबद्दल चर्चा केली जाते त्यामध्ये जर शिवसेना उबाटा गटाचे 9 खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार हे जर एनडीएकडे येत आहेत तर काय घडू शकतं त्याची देखील आकडेवारी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, ज्याबद्दल खरं आता राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते, त्याचं विश्लेषण केलं जात आहे। जर यामध्ये आपण जर एक वेळ म्हणतोय की मॅजिक फिगर ही 272 आहे, यामध्ये भाजपकडे 240 आहेत, उबाटा गटाचे जर त्यांच्याकडे 9 येत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार येत आहेत, तर त्यांची एकूण आकडेवारी म्हणजे एकूण फिगर जाईल ती 257। त्यामुळे जर आपण पाहिलं तर पुढे काय घडू शकतं, शक्यता काय बघा, फार मोठी शक्यता आहे। भाजपसाठी नितीश कुमारांची गरज संपेल मंडळी, आणि हे केव्हा संपतंय, हे केव्हा घडतंय बघा, बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर। बिहार निवडणुकीत भाजपची बार्गेनिंग पॉवर यामुळे वाढेल, नितीश कुमारांना झुकावंच लागेल। त्यातच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात शिंदेची बार्गेनिंग पॉवर जी ती कमी होईल। म्हणजे आता या क्षणाला जे आपण बघतोय की शिंदेने जो प्रस्ताव ठेवलेला आहे त्या सगळ्या प्रस्तावामध्ये खरं तर शिंदे हे चर्चा करण्यासाठी पुढे येत नाहीये, त्यांची बार्गेनिंग पॉवर या सगळ्याच्यात कमी होते। त्यामुळे एकनाथ शिंदेंना परिणामी काय करावं लागेल तर भाजपशी जुळून घ्यावं लागणार आहे। त्यामुळे ऑपरेशन लोटसमधनं काय घडामोडी घडू शकतात या सगळ्या राजकीय शक्यता ज्या आहेत त्या आपण जाणून घेतल्या। म्हणून मंडळी, ऑपरेशन लोटस जर होतंय तर मोठा भूकंप आणि घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळेल। पण तुर्तास दिल्लीत राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि अमित शहा शरद पवारांची भेट घेत आहेत। थोड्याच वेळात अमित शहा आणि शरद पवारांची भेट होणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडनं कळत आहे। आज सकाळी लवकरच अजित पवार आणि शहा यांची भेट पार पडली। दुपारी अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीकरता गेलेले होते। आज शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे, त्यांनी त्यांना तिथे जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। पण अर्धा तास लोकांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे। म्हणजे राष्ट्रवादीची 2 शक्ल झाल्यानंतर पहिल्यांदाच जर आपण बघितलं तर 2 पवार हे एकमेकांच्या समोर आले, जेव्हा की गेल्या काही कालावधीत जर आपण व्यासपीठावर पाहिलं तर ते एकमेकांशी बोलत देखील नव्हते। काल फडणवीस आणि अमित शहांची देखील बैठक पार पडलेली आहे। सोमवारी उबाटाचे खासदार अमित शहांची भेट घेतात। अधिक तपशील जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत थेट दिल्लीमध्ये। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, दिल्लीत होणाऱ्या या गाठीभेटी ज्याबद्दल मोठी चर्चा आहे, काय अर्थ काढायचा? कार्यालय असल्यामुळे आपल्याला तिथे उभं राहता येत नाही, पण आपण थोडं अंतरावरती आहोत। गेल्या 8 दिवस जर घेतला शरद पवारांचं निवासस्थान हे राजकीय भेटींचं मोठं स्थान झालं होतं। आणि वेगवेगळ्या पक्षांचे खासदार तिथे येत होते, काँग्रेसचे खासदार येऊन गेले, शिवसेनेचे खासदार येऊन गेले। आता थोड्याच वेळात ज्या पद्धतीची माहिती मिळते की अमित शहा देखील येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या बातमीमध्ये ऑपरेशन लोटसच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये बीडचे जे खासदार आहेत यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। त्या भेटीनंतर जर बघितलं त्या भेटीमध्ये साधारणतः बजरंग सोनवणे जे आहेत, बजरंग अप्पा सोनवणे यांचं नाव आहे की ते राष्ट्रवादी पक्ष सोडून ते दुसऱ्या म्हणजे भारतीय जनता पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुसरीकडे अमित शहांचं हे भेटणं आणि दरम्यानच्या काळात आपण बघतो इतरही गाठीभेटी, त्याच्यामुळे आता अर्थात चर्चा तर होणारच जसं मी यापूर्वी म्हणालो आणि त्या पद्धतीने चर्चा होताना दिसते। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। आम्ही वेळोवेळी आपल्याकडनं याविषयीचे अपडेट घेत राहू।